कोल्हापूर पालिका निवडणुकीसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी ही जाहीर झालेली आहे। काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये 48 जणांचा समावेश आहे। कोल्हापूरमध्ये काँग्रेस ठाकरेंची शिवसेना एकत्र निवडणूक लढणार आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेसाठी 3 दिवसांमध्ये 4081 उमेदवारी अर्जाची विक्री झालेली आहे। 3 दिवसांमध्ये फक्त 3 जणांचेच अर्ज दाखल झालेत। 30 डिसेंबर पालिकेसाठी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे। आता बातमी राजकीय आहे। राजकीय वर्तुळामध्ये सध्या सर्वांचंच लक्ष लागून आहे ते म्हणजे महायुती आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या पहिल्या उमेदवारी यादीकडे। पुण्यामध्ये पत्रकारांनी अजित पवार यांना पहिल्या यादीबद्दल विचारलं असता दादांनी त्यावर मिश्किल उत्तर दिलंय। बघूयात दादा काय म्हणतात। बातमी आता नागपूरच्या राजकारणातून आहे। नागपूर महापालिकेमध्ये भाजप आणि सेना युतीची घोषणा झालेली आहे। भाजप आणि सेना युतीची घोषणा झाली, अद्याप जागा वाटप मात्र रखडलेलं आहे। युतीच्या जागा वाटपाला आज मुहूर्त मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते। शिवसेनेने 50 जागा मागितल्यानं युतीतील पेच वाढलाय। आज तोडगा निघण्याची शक्यता वर्तवली जाते। उपमुख्यमंत्री अजित पवार अचानक बारामती हॉस्टेलमधून रवाना झालेले आहेत। पोलीस संरक्षण, पोलीस ताफा काहीही न घेता एकटे अजित पवार अचानकपणे रवाना झालेले आहेत। अजित पवार नेमके गेले कुठे असा प्रश्न आहे। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा फिसकटलेली असताना अजित पवार अचानक बारामती या हॉस्टेलमधून एकटेच ते बाहेर पडलेले आहेत। बारामतीच्या हॉस्टेलमधून ते रवाना झालेले आहेत, मात्र कुठे गेलेले आहेत माहिती नाहीये। त्यांच्यासोबत पोलिसांचा ताफा नाहीये, कुठल्याही प्रकारचा बंदोबस्त नाहीये। दोन्ही एनसीपीची चर्चा फिसकटलेली असताना अजित पवार एकटेच रवाना झाले। अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी अधिक माहिती देतील। अजिंक्य, काय घडतंय? अगदी बरोबर आहे। सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती हॉस्टेल या ठिकाणी आले होते। त्यानंतर काही कार्यकर्त्यांची त्यांनी भेट घेतली आणि अचानकपणे उपमुख्यमंत्री अजित पवार बाहेर पडले आणि एकटेच जो पोलीस संरक्षण आहे किंवा पोलीस ताफा उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत असतो, काही न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना झालेले आहेत। खरं तर दोन्ही राष्ट्रवादीची एकत्र येण्याची जी चर्चा आहे ती फिसकटल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुण्यात आहेत आणि शेवटच्या क्षणापर्यंत युती संदर्भात प्रयत्न केले जातील असं नेत्यांकडून खासगीत सांगितलं जातंय। आणि अजित पवार सध्या नेमके गेले कुठे हा प्रश्न निर्माण होतो, कारण की रात्री राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख जे नेते आहेत त्यांची महाविकास आघाडीच्या सोबत बैठक देखील झालेली आहे, जागा वाटपासोबत चर्चा देखील झालेली आहे। मात्र अजित पवार अचानकपणे एकटेच रवाना झालेले आहेत आणि ते नेमके गेलेच कुठे आता प्रश्न निर्माण होतोय, कारण की अजित पवारांकडून देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात जे प्रयत्न आहेत ते केले जात आहेत। कारण की जे चर्चा जी फिसकटलेली आहे ती अजित पवारांनी जी आठ ठेवली होती की तुतारी चिन्हावर न लढता घड्याळ या चिन्हावर लढावं अशी आठ ठेवल्यामुळे ही चर्चा जी आहे ती फिसकटली होती। आणि आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात चर्चा केली जाते का, किंवा त्या संदर्भात अजित पवार एकटे रवाना झालेले आहेत का, किंवा कुठल्या मोठ्या नेत्याची भेट घेण्यासाठी गेलेले आहेत का, असं देखील सध्या चर्चा सुरू आहे। मात्र आता सगळे जे पोलीस संरक्षण उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आहे ते बारामती हॉस्टेललाच अजित पवार यांनी थांबवलेलं आहे आणि फक्त त्यांचे वाहन चालक आणि उपमुख्यमंत्री अजित पवार रवाना झालेले आहेत। त्यामुळे आजच्या दिवसात काही मोठ्या घडामोडी घडतायत का, हालचाली घडतायत का आणि पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात काही चर्चा होत आहेत का हे पाहणं सध्या महत्वाचं असणार आहे। मात्र अचानकपणे अजित पवार कुठे रवाना झालेले आहेत, नेमके कुठे गेलेले आहेत हे सध्या तरी कळत नाहीये। मात्र काहीतरी राजकीय हालचाली सुरू असल्याचं सध्या दिसून येते आणि काही वेळातच त्या संदर्भात अपडेट येणार आहे। नक्कीच, धन्यवाद अजिंक्य दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्यानं तुमच्याकडून जाणून घेणार आहोत।